नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. घेऊन आली आहे एकदम नवा कोरा व्हिडिओ. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याही घरात फार झुरळ झाली आहेत का? तर तुम्हाला रात्रभरात 100% रिझल्ट येणारा एकदम कारगर असा हॅक मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्टेप बाय स्टेप, आणि खूप इझी आहे करायला. अगदी फक्त 2 मिनिटे लागतात. तुम्हाला अशी प्लेट किंवा भांडं घ्यायचं जे किचनमध्ये तुम्ही बिलकुल यूज करत नाही आहात, म्हणजे आपल्याकडे असतं ना यूज अँड थ्रोचे डबे, बस तेही घेतलं तरीही चालणार आहे. नंतर आपल्याला लागणार आहे एक डांबरगोळी. डांबरगोळीची ना पावडर करून घ्यायची आहे. शक्यतो इथे खलबत्त्याचा वापर करू नका, कारण ते आपण किचनमध्ये वापरतो. त्यामुळे आपल्याला किचनमध्ये ज्या वस्तू आपण वापरतो त्या बिलकुल इथे टच सुद्धा होता कामा नये. डांबरगोळीची अशी पावडर मी करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही दगड वगैरे वजरीचा वापर करू शकता याची पावडर करण्यासाठी. त्यानंतर अशी पावडर झाली की यामध्ये ना आपल्याला टाकायचं आहे नेक्स्ट इन्ग्रेडियंट, आणि तो आहे इनो. इनोचं अर्ध सॅचे तुम्हाला यामध्ये टाकायचे. जर इन केस तुमच्याकडे इनो नसेल तर मग बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर तुम्हाला टाकायचा आहे. बेकिंग सोडा तुम्हाला टाकायचा आहे 1 टीस्पून आणि बेकिंग पावडर टाकायचा आहे हाफ टीस्पून. या पद्धतीने तुम्ही इकडे टाकू शकता. त्यानंतर आपल्याला इकडे लागणार आहे बोरिक पावडर. हो, तीच बोरिक पावडर 1 चमचा घेतली आहे आपण, जी आपण धान्य साठवण्यासाठी किंवा कॅरम वरती खेळण्यासाठी जी पावडर वापरली जाते ती म्हणजे हीच बोरिक पावडर आहे, जी फक्त मी 1 चमचा इकडे वापरलेली आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये लागणार आहे चौथा इन्ग्रेडियंट, आणि तो तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये असणार आहे, आणि तो म्हणजे आहे रोज वापरला जातो, तो म्हणजे कापूर. कापूरच्या 1 ते 2 वड्या तुम्ही इकडे घेऊ शकता. डांबर गोळीचा खूप स्ट्रॉंग स्मेल नको यायला म्हणून आपण इकडे कापूरचा वापर करत आहोत. कारण काय होतं की डांबर गोळीला एक वेगळा स्मेल असतो जो बऱ्याच जणांना आवडत नाही आणि त्याने डोकेदुखी सुद्धा होते. त्यामुळे आपण इकडे कापूरचा वापर केलाय. कापूरने पॉझिटिव्ह सुद्धा वाटतं आणि चांगला स्मेल असतो. ही पावडर ना मिक्स करून घ्यायची आहे, आणि नंतर ह्या पावडरमध्ये जे फ्लोअर क्लीनर तुम्ही वापरता ते फ्लोअर क्लीनर तुम्हाला इकडे टाकायचं आहे. आता ह्याच झाकणाने मी अर्ध झाकण फ्लोअर क्लीनर इकडे वापरलंय. जसं आपण इकडे फ्लोअर क्लीनर टाकतो, तुम्ही बघा हे सोल्युशन फसफसायला लागतं. का? तर आपण यामध्ये जे इनो वापरलंय त्याचं आणि याचं रिएक्शन व्हायला सुरुवात होते, आणि असं सोल्युशन फसफसायला लागतं. आपल्याकडे जे फ्लोअर क्लीनर असतं त्याच्यामध्ये ना आपण वेगवेगळ्या फ्लेवरचं अवेलेबल असतात. तर एक जो फ्लेवर आपल्याला आवडतो तो आपण आणत असतो. तर काय होतं, जेव्हा आपण फ्लोअर क्लीनर यामध्ये टाकतो ना तर खूप छान सुगंध सुटतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये जो डांबर गोळीचा वेगळा असा स्मेल येतो तो सुद्धा नाहीसा होतो. पण डांबर गोळीला जे काम करायचं ते मात्र ते अवश्य करणार आहे. कापसाची अशी बोळे घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने ह्या सोल्युशन मध्ये डीप करायचं आहे. आता इथे तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा करू शकता, जसं की गव्हाचं पीठ टाकून लाडू वळू शकता. पण मला असं वाटतं त्यापेक्षा हे एकदम कारगर आहे, कारण कापसाचा बोळा हा 15 दिवस अगदी ओलसर राहतो आणि आपलं जे काम आहे ते एकदम छान पद्धतीने होतं. आता हे करत असताना सगळ्यात प्रथम घराची साफसफाई करायची, कानाकोपरे व्यवस्थित साफ करायचे. मटकीसारखे दाणे जर तुम्हाला तुमच्या घरातील कानाकोपऱ्यामध्ये दिसत असेल तर ते झुरळांची अंडी असतात, ती सुद्धा तुम्हाला व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, साफसफाई झाल्यानंतर आपल्याला हा हॅक करायचा आहे. असं केल्या तर तुम्हाला तुमच्या घरातील अगदी कितीही झुरळ झाले असेल ते पूर्ण नाहीसे होतील. या पद्धतीने बघा, हे जे कापसाचे बोळे आहेत हे तुम्ही कानाकोपऱ्यामध्ये, सज्जावर, किंवा जिथे कुठे कार्डबोर्ड आहेत किंवा आपल्या दिवाणमध्ये भरपूर स्टोरेज असतं तुम्ही तिथे सुद्धा ठेवू शकता. उंदीर, घुस घरात येत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही दारामध्ये, खिडक्यांमध्ये अशा पद्धतीने कापसाचे बोळे ठेवू शकता, आणि सज्जावर वगैरे असं कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही इझिली हे टाकू शकता. टाकलं तर तुम्हाला रात्रभरात त्याच्या आजूबाजूला झुरळ मेलेले दिसतील. नक्की ट्राय करून बघा. जेव्हा हा कापसाचा बोळा ड्राय होऊन जाईल तेव्हा तुम्हाला पुन्हा हे रिपीट करायचं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला असा जबरदस्त रिझल्ट मिळेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. हा व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. फेसबुकला बघत असणार तर लाईक, फॉलो नक्की करा, आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप